महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी जवळपास 40-50,000चा जनसमुदाय इथे रत्नागिरीला लोटलेला आहे. माजी आमदार राजन तेली आपल्यासोबत आहेत. तेली साहेब, काय सांगाल? विजयाची नांदी म्हणावी लागेल. 100% आजची गर्दी बघितल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातली जी सगळी मंडळी या ठिकाणी उभी आहेत, या सगळ्यावरून भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच ही निवडणूक लढवायला मिळते कमाल निशाणीवर, आणि म्हणून सगळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. त्याला महायुतीची साथ आहे, आणि म्हणून 100% आज जो या ठिकाणी तो रिझल्ट आजच लागला असं म्हटलं त्या ठिकाणी चुकीचं ठरणार. काय वाटतं? आपण बघितलं तर जिथं आपण सध्या आपलं सावंत मतदारसंघाला बघितलं तर किती जमीन असेल, काय सांगा? सावंतवाडीला आम्ही किमान 60,000च्या पुढे लीडवर जाणार अशा प्रकारचं आमच्या त्या ठिकाणी आता आम्ही सगळ्यांनी एक टर्निंग पॉईंट आहे म्हणजे कोकणच्या राजकारणात विकासाचा मुद्दा असेल म्हणा किंवा रोजगाराचा मुद्दा असेल म्हणा, या मुद्द्यावरती खरं म्हणजे युवक काय सांगा? हा मुद्दा 100% बरोबर आहे. शेवटी लोकांच्या अपेक्षा पण खूप आहेत. पण मागच्या वेळी जे काही या ठिकाणी झालं, सीवरचा प्रकल्प राणेसाहेबांच्या माध्यमातून होता, नाणारचा प्रकल्प या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सुरू करायचं ठरवलं होतं. पण त्या प्रकल्पाला विरोध हा उभाटाचे त्यावेळीचे खासदार विनायक साहेब यांनी या ठिकाणी केला, आणि म्हणूनच आज लोकांना अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्ष जे असं काही आज उमेदवार जे आहेत राणेसाहेब ते निश्चितपणे या ठिकाणी वेगळं काहीतरी करतील. कारण 2008मध्ये त्यांनी थोडामार तालुक्यात आघाडीला MIDC त्या ठिकाणी आलं, आणि त्याच माध्यमातून सगळ्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. मला त्याची खात्री आहे की नानाचा प्रकल्प त्याचबरोबर आघाडीची जी MIDC आहे ती पण या ठिकाणी पूर्ण होईल, आणि याच दरम्यान आजच्या पूर्वी 200 कोटी रुपये खर्च करून टेक्निकल इन्स्टिट्यूटसुद्धा पूर्वस्था या ठिकाणी आणलेली आहे. त्यामुळे जे आमचे सगळे युवक युवती आहेत त्यांना एक चांगला न्याय या सगळ्या माध्यमातून मिळेल असं या ठिकाणी बघितलं तर गेल्या 2 टर्ममध्ये विनायक यांनी राणेचा प्रभाव ठेवला होता निलेश राणेचा. आता पुन्हा एकदा राणेच त्याच्यासमोर आहेत. राऊतांचा हिशोब चुकता करण्याची ही वेळ आहे. 100% चुकता होईल. याचं कारण असं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद आज सगळी त्यांच्या पाठीत आहे, आणि भारतीय जनता पक्षाने जे आत्ता या ठिकाणी काम केलं, आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक जगात काम करत नाही. गेली 1.5 वर्ष या सीटवर सगळ्या भागातलं काम भारतीय जनता पक्ष सुरू झालेलं होतं, आणि म्हणून ही गर्दी आपल्याला सगळं दिसते. त्याचं कारण ते पण या ठिकाणी आहे. आणि मग रवींद्र चव्हाण असतील, माता उदय सामंत असतील, त्या ठिकाणी असतील, सगळेच जण बरोबर आहेत. त्यामुळे मला 100% आणि राणेसाहेबांचं काम आणि आज भारतीय जनता पक्षाच्या मोदी साहेबांचं काम, देवेंद्र फडणवीस आणि आंध्रप्रदेश शिंदे साहेबांचं काम, या सगळ्यामुळे चांगली संधी आज भारतीय जनता पक्षाला 1 नंबरची संधी या ठिकाणी आली. धन्यवाद. मागील 2 टर्ममधील पराभवाचा वचपा काढण्याची आणि राऊत यांच्या हिशोब चुकता करण्याची ही निवडणूक आहे, असं सूचक वक्तव्य जे आहे ते माजी आमदार राजन तेली यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांडेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.